दिस इज डे 3 ऑफ आवर सिक्कीम ट्रिप. काल आपण काय दिवस एंड करायचं रेकॉर्डच केलं नाही. आज आम्ही चाललो आहे लॅचनला. गंगटोक आज सोडतोय आणि विल बी ट्रॅव्हलिंग टू लॅचन. ओके, आता आज सकाळी घरातून व्ह्यू बघा. काल हे पूर्ण इथले जे माउंटन्स आहेत हे ढग आलेले आणि आज मस्त आहे. Hey buddy. Hey, hi. So live fight. Huh? Like boy. So we are leaving for Lachen. Yes. Yes. So the itinerary looks like we will be leaving for Lachen now. There will be Seven Sisters waterfall in the Fall. road itself. Okay. And we'll visit that also. म्हणजे अनबिअरेबल थंडी अशी नाही आहे. एकदम गुलाबी थंडी जी म्हणतात ना तशी थंडी आहे इथं. आणि इथं आता परत आम्ही 2 दिवस लाचेन आणि लाचुंग करणार आणि विल बी बॅक टू गंगटोक अगेन. आणि परत तिथं 2 दिवस स्टे असणार आहे आमचा. त्या 2 दिवसात एक दिवस आम्ही लोकल साईट सीइंग करणार. म्हणजे इथलं गंगटोकमधले जे लोकल गोष्टी आहेत जसं की मोनास्ट्रीज असतील ज्या बुद्धिस्ट कल्चर जिथं असते ते सगळं बघायला जरा मजा येणार आहे. आम्ही आता लाचनला चाललोय. वाटेत सेवन सिस्टर वॉटरफॉल्सला थांबलोय तिथं ब्रेकफास्ट करायला. तिथं छोले पुरी असं आहेत म्हणले ते, पण ते काय वेगळंच होतं ते. म्हणजे अर्थच नव्हता त्याला. आता मला पोहे फोडायला त्या पोहे करायला सांगणार आहे. भैया पोहे पोहा समजा ना. पोहा पोहे खात नाही इथे. मोमो खात ते जे चिप्सचं पाकिट आहेत ना त्याचं तेल कसं खाली गळलंय बघ. हे काय पोहा. वी आर ॲट सेवन सिस्टर्स वॉटरफॉल. माउंटन्स बघा आणि इकडे मागा वॉटरफॉल बघा. दॅट इज क्रेझी. नाईस, चांगला वॉटरफॉल आहे. गर्दी अजिबात नाही आहे इकडं. आणि ऑन द वे लॅचेनचा 4-5 तासाचा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये हा चांगला स्पॉट आहे. थोडंसं वातावरण ढगाळ आहे आज. एवढं क्लिअर काय नाही आहे. होपफुली लॅचेनमध्ये आज स्नोफॉल दाखवते, तर आपल्याला स्नोफॉल भेटला तर बरं होईल. आज बघू. करायला थांबलोय. म्हणजे बघा आमचा ऑथेंटिक सिक्कीमीज व्हेज थाली, चिकन थाली. आलोय. राईट नाही घेतला. इनो पिली की इनो. त्याला म्हटलेलं मी स्प्राईट घे. स्प्राईट इनो पिले ना आता. ऍसिडिटीसाठी इनो नव्हतं ते. काय होतं खरं खरं सांग. ओमेजी ऑक्सिजन सिलेंडर दाखव ना. आणि त्याच्यावर काय लिहिले ते. काय घेतले गेस करा. काय आहे तुझं. ह्याच्यात काय तुम्ही सर्फ एक्सेल वॉशिंग पावडर. अरे ऐक, अरे सॉरी हे बताए. हाँ परत हे असं नाही ऐकल्यासारखं करा तुम्ही. ये क्या है गेस. इसमें माल है माल. मी आता लॅचेनच्या चेकपोस्टला पोहोचलोय. इथं जरा असं मॅगी आणि मोमोज खातोय. इथं आता इथनं पुढचा रूल असा आहे की इथं परमिट दाखवायला लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिस्लेरी सारख्या बाटल्या ज्या असतात यूज अँड थ्रो त्या इथं टाकून जायला लागतात, कारण त्या वरती अलाउड नाही. इथं सगळ्या तुम्ही बघा तेव्हा सगळा मागं ढिगारा दिसायला आहे ना, सगळ्या त्या बाटल्यांचा आहे. त्यामुळे इथं नवीन बाटली घ्यायला लागते जी रियुजेबल आहे. आम्ही आता ही रियुजेबल बॉटल विकत घेतल्या आणि आमच्या सकाळच्या आम्ही बिस्लेरी घेतलेला. एवढ्या बिस्लेरी घेऊन आलेलो. आता ते पाणी थोडं ट्रान्सफर करायचं आणि थोडं टाकायचं, कारण पर्याय नाही त्याच्याशिवाय.
अलाउडच नाही. 5,000 रुपये दंड आहे वरती. हे पण भरूया का? ही टाकाली की थांब. इथं बघा ढीग. ती टाकशील ते पाणी पाहिजे आपल्याला. लॅचनला जात असताना वाटेत आम्हाला ही तीस्ता नदी लागली. ऑक्टोबर 2023 मध्ये या नदीला महापूर आला होता. इथंच वरती साऊथ लोणाक नावाचं एक तलाव होतं जे फुटून ह्या नदीनं रुद्रावतार धारण केलेला. इथले रस्ते, इथली नदी किनारची घरं आणि जवळपास 101 लोकांचा जीव त्यात गेला होता. त्या नदीनं, त्या महापुरानं जे डिस्ट्रक्शन केलं त्यातून अजूनही नॉर्थ सिक्कीम 100% रिकवर करू शकलेलं नाही हे या दृश्यातून दिसलं. म्हणजे निसर्ग आहे, सगळं सुंदर आहे, पण इथल्या लोकांना असे दिवसही बघायला लागतात हेही तितकंच खरं आहे. आम्ही 10 तासाच्या जर्नीनंतर फायनली लॅचनला पोहोचलो. आणि आम्ही लॅचनमध्ये कुठलं हॉटेल गेलं नाही, एअरबीएनबी नाही आहे, हा होमस्टे आहे. इथं बोर्ड लिहिला आहे काय, ॲक्च्युली घर आहे. इथं ते बुखारा वगैरे किचन, इथं ते म्हणजे इथं होमस्टेचा प्रकार जरा जास्त आहे आणि ते भारी आहे इकडे. इथं ते राहतात, इथं किचन आहे आणि मागच्या बाजूला तिकडे जी लाईट दिसायला आहे ना, तिथनं आतल्या बाजूला गेलं तर स्टे आहेत. तुम्हाला नंतर रूम दाखवतो. आणि इथं असं सगळं ॲटमॉस्फिअर. ही गल्ली आहे, अशी छोटी गल्ली आहे, त्याच्यामधलं ते घर आहे. आणि इथं 5 डिग्री टेम्परेचर आहे. 5 डिग्री टेम्परेचर आहे. आणि मी काय केलं बघा, विदाउट सॉक्स, विदाउट हँड ग्लोव्स, विदाउट जॅकेट. हाऊ इज द बुखारा? निघला. आणि हे नको काय बुखारा कसा आहे? बेस्ट आहे. कम्फी आहे. So when you live in the mountains, I don't think we expect any luxury. Right. So we don't have much expectations. Why don't you settle in Canada? No, I mean like now it's used to also like this is his when you native grow up, place, when you no? become an adult, I think you don't want that also, you know. You kind of want that. Primarily, but my mother-in-law also helps us out. Okay, So mostly I clean the rooms and things like that. She cooks. And So entirely managed by your home, yeah, we don't have any staff. any other It's stuff. just Okay, us. yeah, It's family. that's really good. And This was really nice setup. Actually, we loved this. Actually, we were looking for hotels, but this experience, only for this experience, we checked out this. खाली जाताना आपण काय आता काय वाटणार? करायला? वर जाताना वाटणार आहे. आपण काय करलो सांगा. आपण आता डेझर्ट खाय, मी सांगतो. आता किती वाजले आहेत? 8:55 झालेले आहेत. आणि जस्ट आम्ही होमस्टेमध्ये डिनर केलेला आहे. मी तुम्हाला शब्दांमध्ये सांगू शकत नाही कसं डिनर होता. एकदम घरात किचनमध्ये खाली बसून ते काय होतं, बुखारा समोर बसून एकदम मस्त हीट आणि घरचं जेवण होतं. आणि आता त्याच्यानंतर आम्ही डेझर्ट कुठला डेझर्ट सफारीसाठी चाललोय. काय वाटेल ते सांगा. डेझर्ट सफारीसाठी नाहीये. मिळाली तर मिळाली. डेझर्ट ऑफकोर्स खाण्याचा डेझर्ट. आणि छोटस गाव आहे, किती छान. आणि आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही आता जस्ट इंटरव्ह्यू घेतला होमस्टेच्या ओनर्सचा. त्यांची स्टोरी मी तुम्हाला सांगतो. गँगटॉक म्हणजे तुम्ही असं समजा की ग्रॅज्युएशन नंतर गँगटॉकमध्ये होता. गँगटॉक इज लाईक की तुम्ही असं मुंबई समजा. आणि हां, सिक्कीममधील मुंबई. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो गँगटॉक सोडून इथं सेटल झाला आहे. म्हणजे इथं आम्ही त्यांना विचारलो की हॉस्पिटल कुठलं आहे जवळ, तर 5 तासावर हॉटेल आहे, ते पण गँगटॉकमध्ये आहे. आम्हाला यायला 10 तास लागले. 10 तास लागले बिकॉज ऑफ रोड्स अँड एव्हरीथिंग. आणि डिस्टन्स पण काय 150 किलोमीटरच्या आसपास आहे. वी टूक 10 hours. No medical facility, no luxury. It's really hard to procure vegetables also. I just have to appreciate them for hosting us. मी सांगतो काय झालं. एक सेकंड थांबा. बघा, आपल्याला नेव्हिगेट करायचा होता प्रसाद, आणि अर्धा रस्ता झाल्यावर प्रसाद आली की आपण आता चुकलोय.
म्हणून आम्हाला आम्ही फिरून आता डोकं काम करायसाठी इथं आलोय. आता आम्ही रेस्ट घ्या. काय तिकडे दाखव. क्रेझी लेअरिंग इफ यू डू प्रॉपर फूड एन्करेजिंग शुगर हा लेवर फ्रोझन. हा इथं मायनस जरी टेम्परेचर गेलं तर हे लेक पूर्ण कधीच फ्रीज होत नाही.